तुमच्या मॅनिफेस्टेशन जर्नीमध्ये या 3 चुका कधीच करू नका आणि यातली तिसरी चूक तुमच्या मॅनिफेस्टेशनला अत्यंत उशीर करते, त्याला लेट करते। साधारणतः आपल्याला आपल्या दिवसाचा शेवट म्हणजे झोपताना कधीच नकारात्मक विचारातून झोपायचं नाही। दिवसभर आपल्यासोबत अनेक चांगले वाईट प्रसंग घडतात आणि इंटेन्शनली आपल्या मनामध्ये वाईट गोष्टींच्या बाबतीमधला रिग्रेट किंवा राग त्रागा घेऊन आपण झोपतो। तर तुम्हाला झोपण्यापूर्वी टोटली तुमच्या भावनांना क्लेन्स करायचंय, त्यानंतर झोपायचंय। सेकंड थिंग, तुम्हाला अभावाच्या मानसिकतेमध्ये जगायचं नाही। अभावाची मानसिकता म्हणजे काय, जे माझ्याकडे नाहीये त्याकडे लक्ष दिल्यामुळे काय होतं की तुम्ही सतत कमतरतेच्या मानसिकतेमध्ये जगता आणि ही कमतरतेची मानसिकता ब्रह्मांडामधून तुमचं मॅनिफेस्टेशन लेट करण्यासाठी कारणीभूत ठरते। आणि तिसरं आणि ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, अत्यंत आवश्यक मला हे मॅनिफेस्टेशन आहे किंवा मी खूप डेस्परेट आहे या गोष्टीसाठी, या प्रकारच्या भावनेतून तुम्हाला कधीच जगायचं नाही। कारण बघा, आपल्या सबकॉन्शियस माइंडला जी गोष्ट खूप डेस्परेट आहे, ज्या गोष्टीला मिळवण्यासाठी तुम्ही खूप डेस्परेट आहे, या विचार करताना तुम्ही तुमच्या स्वतःलाच मेसेज देतात की माझी त्या गोष्टीची मालकी नाहीये। फॉर एक्झाम्पल, पैशाच्या बाबतीत खूप लोकांना सांगितलं जातं की पैशाच्या मागे पळाला की पैसा पुढे पडतो। याचा अर्थ हा पैसा माझाच आहे, या पैशासाठी मी प्रयत्न करतोय आणि नक्कीच हा पैसा मला भेटणार आहे, या प्रकारच्या विश्वासातून तुम्हाला तुमच्या या पैशाच्या उदाहरणासारखं कुठल्याही मॅनिफेस्टेशनसाठी तुम्हाला वागायचं आहे। याच प्रकारच्या पॉझिटिव्ह टिप्स साठी मला नक्की फॉलो करा।